हजारोच्या संख्येने विद्यार्थी जे इथे उपस्थित झालेले आहे। आपण जसं स्क्रीनमध्ये बघू शकतो की हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मोठ्या प्रमाणात जे आहे स्टेनो पदाला रद्द करण्यामुळे नाराज झालेले विद्यार्थी जे इथे उपस्थित झालेले आपल्यासोबतच इथे एक भावी शिक्षक सुद्धा आहे। त्यांनी शिक्षक येऊन झालेले आहे, त्यांना फक्त त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। दीदी तू इथे आलेली आहे, काय मागणी घेऊन आलेली आहे, काय करणार शासनाकडे हे की युवावर जो अन्याय होत आहे, दिल्ली इथे झालेला लाठीचार, सगळ्यावर झालेला अन्याय याचा जाहीर निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि एज्युकेशन सिस्टम मध्ये सुधारणा व्हावी आणि पारदर्शक व्हावी यासाठी हे आंदोलन आहे। सगळेच मुले भावी कोणत्या ना कोणत्या नोकरीसाठी प्रयत्न करतात, पण पेपर लीक अनेक असे प्रॉब्लेम आहेत तिथे होत आहेत। जसं की जिल्हा परिषदच्या कित्येक शाळा बंद होते, असे प्रश्न जे मांडण्यासाठी सरकार आज बोलायला पण तयार नाही। तर आमचं सीजेपीला आणि दिप्ते सरांना पूर्ण पाठिंबा आहे आणि समर्थन आहे आणि दिल्लीला जे लाठीचार्ज झाला त्याचा पूर्ण आम्ही निषेध करतो। धन्यवाद। तर काल विद्यार्थ्यांवर सुद्धा प्रोटेस्ट करणाऱ्या दिल्लीमध्ये जे लाठीचार्ज झालेला आहे, यासोबतच आपले विद्यार्थी इथे युवा विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून घेऊन घ्या। यांनी निर्णय बदलण्यासाठी म्हटलंय स्टेनो पदासाठी, काय त्यांचं मत आहे जाणून घेऊया। भैया काय नेमकं तुझं मत आहे, तू इथे आज या आंदोलनात आलेला? आमचा प्रश्न हा आहे मॅडम की जे स्टेनो पद आहे ते मृत घोषित केलेले आहे शासनानं, तर शासनाला आमचं असं जाहीर आव्हान आहे की ते पद लवकरात लवकर पूर्ववत करावं आणि तो जो GR आहे तो GR नष्ट करावा, तो GR बंद करावा। हीच माझी आमची शासनाला सर्व स्टेनोच्या विद्यार्थ्यांतर्फे सूचना, आव्हान, घोषणा आहे। काय प्रश्न आहे तुझा? स्टेनो पद वाचलंच पाहिजे, स्टेनो पद वाचलंच पाहिजे, स्टेनो पद वाचलंच पाहिजे, स्टेनो पद वाचलंच पाहिजे। दिलीप दादा, तुम्ही 2012 पासून ते 2026 पर्यंत सातत्याने विद्यार्थ्यांसाठी लढा देत आहात, त्यांच्या हक्काच्या न्यायासाठी तुम्ही लढताय दिवस रात्र। आज पुन्हा विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे, तर आपण सरकारला काय इशारा देणार? बघा, जिथं जिथं विद्यार्थ्यांवर, तरुणांवर, युवकांवर अन्याय अत्याचार होईल तिथं तिथं मी आग्रही समोर असतो। एक मी व्यक्तिगत म्हणून किंवा पक्ष म्हणून सुद्धा सोबत असतो। पण आजचा मोर्चा हा आमच्या सर्व विद्यार्थी, पदवीधर, सर्व कृती समितीच्या वतीनं, आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही आयोजित केलाय आणि हा मोर्चा यामध्ये विद्यार्थ्यांचे गंभीर मुद्दे होते। शासनानं खरंच मी म्हणतो कुठंतरी या ठिकाणी गंभीर विचार करून या मुद्द्याला न्याय दिला पाहिजेत, कारण की ग्रामीण भागातले, खेड्यापाड्यातले शेतकऱ्याचे, गरिबागरिबांचे लेकरं शहरामध्ये येतात, ते लॅब लावतात, अभ्यासिकेला जातात, त्यानंतर ते अभ्यास करतात, दिवस रात्र 24-24 तास बसून अभ्यास करतात, रात्री मुक्कामी सुद्धा ते लॅबला राहतात। अरे ज्यांना व्यवस्था जेवण्याची सुद्धा 2 टाइमची मेसची होत नाहीये, त्यांना परिस्थिती नाहीये त्या विद्यार्थ्यांना की 2-2 टाइमचा मेसचे पैसे देऊ शकतील। एक टाइमचा डब्बा मागवतात, 1 टाइमला खातात आणि तरी सुद्धा ते अभ्यास करतात। आणि या विद्यार्थ्याचं परीक्षा मेहनतीनं, कष्टानं ते देतात आणि त्याचा तुम्ही पेपर फोडून टाकता, हे चुकीचं आहे। हे असं नाही व्हायला पाहिजे। अरे पेपर फुटल्याच्या नंतर त्यांना न्याय तर त्यांना देतच नाही तुम्ही, पण अन्याय त्यांच्यावर करता, हे चुकीचं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। MPSCची परीक्षा, स्पर्धा परीक्षा ज्या काही आहेत, ज्या ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही घेण्याचं ठरवलं, हे थांबलं पाहिजे।